नांगरून एका खोट्याला बांधकडे तर बघा हे आम्ही घरी येऊन नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता मी घरी तुम्हाला आमच्या आजूबाजूचा परिसर दाखवत आहे। पाण्याने पूर्ण भरलेलं शेत आणि हिरवळ, नांगरून एका खोट्याला बांधलेली बैल आणि बघा इकडे मस्तपैकी हिरवगार झालेलं आहे। आणि असं या हिरवगार वातावरणामध्ये आता आपल्याकडे गावठी भाजी किंवा रानभाज्या खूप भेटतात। तर मी शोधायला इकडे आली रानभाजी आमच्या शेतावर। तिकडे शेत आहे, त्या शेतावर बांधावरली रानभाजी ही बघितली असेल तुम्ही, करडू, ही खूप पौष्टिक असते। आणि इकडे बघा एक गोठ्यात आमच्या बैल बांधलेले आहेत। पाऊस बाहेर खूप असल्यामुळे ती गोठ्यात आणून बांधली आणि तिथं त्यांना चारा खायला दिला। आणि इकडे आहे आमच्या बच्चा पार्टीची मज्जा धमाल। दीक्षूचे पप्पा सकाळीच गेले होते ड्युटीवर। मग आता मी आणि बाबू दोघंच आहोत। तर आम्हाला आता बसने जावं लागणार आहे आणि पाऊस पण खूप आहे। तर मला काय जास्त शूट करता आलं नाही, त्याच्यामुळे मी जेवढं जमेल तेवढंच शूट केलेलं आहे। नंतर माझ्या इथं आमच्या अंगणातच होती माठभाजी, ती पण थोडीशी तोडली, आईने मला तोडून दिली, ती घेतली। पाऊस पण भरपूर होता आणि इथून जायला रस्ता पण व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे म्हटलं निघते, नाही तर रिक्षा भेटेल की नाही, परत तिथून बस भेटेल की नाही, म्हणून मी पावसातच निघाली बाबूला घेऊन। आणि रेनकोट दोघांनी पण घातलेलं होतं, त्याच्यामुळे मला शूट करता आलं नाही। आम्हाला 4 वाजताची बस भेटली आणि मग आम्ही निघालो। बाबू खूप कंटाळलेला होता, तो पण खूप रडायला लागला। मग बसमध्ये कशा तरी येऊन घरी पोचलो आम्ही। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि एक लाईक नक्की करा, तुमच्या एका लाईकमुळे मला मोटिवेशन भेटते, त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका। तर बघा हे आम्ही घरी येऊन पोचलोय आणि बाबू आणि दीक्षूचा स्टडी चालू झालेला आहे।
हे काय करायला लागलेत. आम्ही आलो तोवर दीक्षू एकटीच होती. दीक्षू खाली जाऊन राहिलेली त्याच्या फ्रेंडकडे. आम्ही मग तिला बोलवायला गेली तेव्हा ती आली. आता बाबूंना दोघं खेळायला लागलेत ते. तर आजचा व्हिडिओ एवढाच. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.